महाराजांना दोन फायदे झाले. वरतून खालपर्यंत काळा खडक होता. खडक खोदला, दगडी काढल्या, दगडांच्या भिंती बांधल्या. ते लोक खोदत गेले आणि खड्डे झाले. याच खड्ड्यांमध्ये झरे लागले. दगड आणि पाणी, निसर्गाने साथ दिली महाराजांना. एवढ्या डोंगरात पाणी आहे. मावळ्यांनी काम केलं, हे जिद्दीनं होतं आणि देवीचा आशीर्वाद, कुठल्याही कामासाठी यश मिळालं. विचार करा, आपण ग्राउंड लेवलला विहीर खोदायला जातो, पाणी लागतं का हो? डोंगरात पाणी आहे का नाही? यंदा फ्लॅट बुक करा, 5 वर्ष लागतात बिल्डिंग ताब्यात मिळायला. बिल्डिंगचं आयुष्य 30-40 वर्षाचं आहे. हा 2 वर्षात गड उभा केलाय आणि 360 वर्ष गडाला झालेत. ऊन वारा पाऊस झेलत गडांच्या भिंती उभ्या आहेत. उभा असलेला गड उभा राहून बोलतो, उभा राहीन, सांगेन गाता तुमच्या पराक्रमाची, आठवण सदा करून देईन त्या छत्रपती शिवाजी राजाच्या इतिहासाची. 360 वर्ष झाले हो. इतिहास सांगत गड किल्ल्यांच्या भिंती, दगड मातीच्या भिंती आजही जशाच्या तशा उभ्या आहेत. आपण आता पहिलं तुळजाभवानीचं मंदिर बघणार आहोत. अर्धा गड सर केलाय तुम्ही, अजून सर करणार आहे. आधी सर करूया. तुम्हाला वाटलंच ताक लस्सी प्यायचंय तर आपण वर चांगल्या ठिकाणी जाऊन थांबूया. आधी अर्धा गड सर केलाय, अजून थोडा वर जाऊ, मग थांबवतो तुम्हाला. आधी मंदिर बघा, चला सगळे.